राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुसद येथे दौरा आयोजित आहेत आणि ते थोड्याच वेळात इथे येत आहेत। जनसन्मान यात्राच्या निमित्ताने ते पुसदमध्ये दाखल होत आहेत। या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आमदार इंद्रनील नाईक। अजितदादा पवार येत आहेत, नेमकी काय त्यांच्या पाठीमागची भूमिका आहे? प्रत्येक मतदारसंघात ते येत आहेत, काय नेमकं? नाही, आपण या वर्षीचं जो बजेट आहे ते बजेट झालं तेव्हा आपण सर्वांनी बघितलं असेल की सन्माननीय आमचे नेते सन्माननीय अजितदादा यांनी भरपूर काही योजनेची घोषणा तिथे केलेली आहे आणि ती योजना आपण जनतांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथे मागच्या 1 महिन्यापासून आम्ही काम करत आहे आणि ती जेव्हा योजना सर्वांपर्यंत पोचली तर एक सन्मान म्हणून, एक जनसन्मानांची यात्रा म्हणून सन्माननीय अजितदादा यांनी ही सुरुवात केलेली आहे। त्याचं एक विदर्भातलं पडाव म्हणून नागपूरनंतर आमच्या पुसदमध्ये इथे आज येत आहेत दादा। तर दादा आल्यानंतर सर्व महत्त्वाचं म्हणजे की जी लाडकी बहीण माझी योजना असेल व कृषी कास्तकारांचं, शेतकऱ्यांचं सन्मान असेल, या संदर्भात आम्ही इथे सभेचं आयोजन केलेलं आहे। सन्मान्य अजितदादा, सन्मान्य प्रफुल्लभाई पटेल साहेब, सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब, सन्मान्य धनंजयजी मुंडे साहेब, सन्मान्य अमोलजी मिटकरी, हे सर्व लोक इथे मान्यवर इथे येणार आहेत। निश्चितच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जे इथे आमदार आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी त्यांना जे आमदार आहेत या मतदारसंघात ते या ठिकाणी येणार आहेत आणि आज इथे पुसद या ठिकाणी ते थोड्याच वेळात इथे येणार आहेत। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।